अध्यक्ष महोदय, 293च्या प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी उभा आहे। या महायुती सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आहे। ही खरं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना ठरणार आहे। परंतु यामधून जे काही फॉरेस्ट वावदार शेतकरी आहेत, आदरणीय कृषी मंत्री भरणे मामा इथं उपस्थित आहे, तर या फॉरेस्ट वावदार शेतकऱ्यांचा फार्मर आय डी तयार होत नाही आणि तो आय डी तयार न झाल्यामुळे हे सगळे जे फॉरेस्ट वावदार शेतकरी आहे त्यातले बहुसंख्य आदिवासी भागातले शेतकरी आहेत, यांना ह्या कर्जमाफीत ते बसले जाणार नाही। तर तो फार्मर आय डी त्यांचा तयार करून घेतला जावा। दुसरी गोष्ट 2020-21च्या दरम्यान जी काही कर्जमाफी योजना झाली होती, तर त्यावेळेला जे शेतकरी बसलेत किंवा त्याच्या आधीचे जे शेतकरी आहे तर त्यांचा समावेश आता ह्या कर्जमाफी योजनेमध्ये होताना दिसत नाही। म्हणून काही झालं तरी ह्या 2024च्या कर्जमाफी योजनेमध्ये ह्या मागच्याही शेतकऱ्यांचा समावेश झाला पाहिजे, जेणेकरून याचा जो काही फायदा आहे तो सर्व शेतकऱ्यांना होईल। शेतकरी हा आपला पोशिंदा आहे आपण असं म्हणतो आणि त्याचा गैरफायदा घेऊन मग बाकीची मंडळी जे विरोधक आहे ते राजकारण करून पाहत आहे। तर आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी आतापर्यंत जे काही निर्णय घेतलेत त्यामध्ये महा-डीबीटी एकत्रित प्रणाली योजना की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना यांत्रिक करण्यासाठी शेतीसाठी यांत्रिकीकरण करायचं आहे, तर त्यासाठी वारंवार पहिल्यासारखे अर्ज करावे लागत नाही आणि महा-डीबीटीच्या माध्यमातून त्यांना ती योजना तिथपर्यंत पोहोचते। त्याचबरोबर आपण जलयुक्त शिवारची योजना राबवली आहे। जलयुक्त शिवार जी योजना आहे टप्पा 2 झाला, आता टप्पा 3 आहे। तर याच्यामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार, तर याच्यामध्ये जे काही गाळ धरणांमधले काढायचे ते याच्यासाठी जाचकाठी नको, तहसीलदारांनी परवानगी सरळ देऊन टाकावी किंवा ग्रामपंचायतीनं परवानगी द्यावी, फॉरेस्ट विभागात असेल तर फॉरेस्टनं परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांना तो गाळ काढू दिला जावा। जर त्याच्यासाठी वारंवार आपल्याला कागदांसाठी हेलपाटे मारावे लागले तर शेतकरी त्याला तयार होत नाही। स्वखर्चानं जर शेतकरी गाळ काढत असेल तर त्याला कुठल्याही अटी जाचक टाकू नये आणि तो मार्ग मोकळा करून द्यावा। त्याबरोबर बाकीच्या जे काही योजना आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन योजना ही पांधन रस्ते योजना ही सगळ्यात महत्त्वाची योजना आहे की आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर जायला शेतकऱ्याला अडचणीचं होत होतं, शेजारी पाजारी जाऊ देत नव्हते। परंतु महसूल मंत्र्यांनी जे काही निर्णय घेतला का जो पांधन रस्त्याला अडवा येईल त्याला लगेच पोलीसवारी करायला लावा, त्यातून एक चांगला संदेश गेला आणि आता सगळ्याकडे शेत पांधन रस्ता योजना सुरू झाली आहे। तर मला वाटतं सरकारनं ही खूप महत्त्वाची योजना आत्तापर्यंतची जी आणली आहे तर ही एकदम महत्त्वाकांक्षी योजना आहे। मागेल त्याला सौर पंप, तर आतापर्यंत करतोय मागेल त्याला सौर पंप अशी जी योजना आली, परंतु आपण पाहतोय की ज्याला पहिलं कनेक्शन आहे त्याला सौर पंप देताना दिसत नाही। मला वाटतं शेतकऱ्यांना सौर पंप दिला तर जो अतिरिक्त ताण येतोय आणि जे आपण आता 6 ते 9चं लोड शेडिंग करत होतो किंवा ज्या शेतकरी बांधवांच्या 8 तास लाईट द्यायची ती दिली जात नव्हती, तर मला वाटतं हे मागेल त्याला सौर पंप योजना जर दिली गेली तर मला वाटतं लोड शेडिंगपासून शेतकरी तरी मुक्त होईल। सरकारनं ह्या महायुती सरकारने एवढ्या सगळ्या चांगल्या योजना राबवल्यात। ही कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप प्रभावीपणानं राबवावी आणि सर्व शेतकऱ्यांना कसा लाभ देता येईल, गरजूंना लाभ देता येईल हा प्रयत्न करावा। यासाठी मी त्या 293च्या प्रस्तावान्वये जो काही महायुतीने ठराव आलाय त्याला मी पाठिंबा देतो। धन्यवाद।